देवाबाईची जयघोषकर तुम्ही त्यांच्या प्रतिमा देखील उंचावलेल्या आहे, काय भावना आहे तुमच्या? अतिशय सुंदर कालचा जो निर्णय आहे आपण पाहिला की मराठा आरक्षणाचा अतिशय किचकट असा विषय होता, पण आजपर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाने त्याचं फक्त राजकारण केलेलं आहे। आणि ज्या ज्या वेळेला देवाभाऊ मुख्यमंत्री पदावर बसतात त्या वेळेला मराठ्यांना वाटतं, धनगरांना वाटतं, कोणत्याही जातीला वाटतं की देवाभाऊ एक असं व्यक्तिमत्व आहे, असं नेतृत्व आहे की ते या प्रश्नाची समस्या आपली सोडवू शकतं। आणि कालही तसंच घडलंय की देवाभाऊंनी अतिशय संतुलित संयम राखत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठीचा जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय मनोजदास जे संघर्ष होता, मनोजदादा जरांगे पाटील आहेत त्यांच्याशी संवाद करून त्यांना सगळं दाखवून ज्या पद्धतीने निर्णय झालेला आहे तो समाजामध्ये सगळ्या जातींमध्ये आनंद निर्माण करणारा हा कालचा निर्णय आहे। भारतीय जनता पार्टीमधल्या मराठ्यांना ओबीसी मधून उमेदवारी देणार खुल्या प्रवर्गातून देणार? सर, ज्याच्याकडे जे प्रमाणपत्र असेल त्याच्यातून त्याला ती उमेदवारी मिळेल। मुद्दा राजकारणाचा दुय्यम आहे। आज शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे। राजकारण हा प्राथमिकता नाही। तो अनेकांनी राजकारणाचा बनवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी कधी आरक्षण दिलं नाही अशांनी यावेळेला मराठीमध्ये एक शब्द आहे पहा, करंटी माया। तर ही करंटी माया दाखवणारे अनेक विरोधक यावेळेला या मोर्चामध्ये घुसत होते, या मोर्चाला उचकवण्याचा प्रयत्न करत होते, सामाजिक सामंजस्य बिघडवण्याचा प्रयत्न करत होते। पण देवाभाऊ एक असं शांत, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे की त्यांनी या सगळ्यासाठी कुठली आकसबुद्धी न ठेवता सगळ्यांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला। पण महाराष्ट्राची सेवा करायची या लोकांनी निवडून दिलेलं हे व्यक्तिमत्व आहे, त्यांनी अतिशय सामंजस्याने ही सगळी समस्या सोडवलेली आहे। म्हणून आम्ही सगळेजण आणि महायुतीच्या सरकारने आणि आमच्या देवाभाऊने मराठा समाजाला त्यासोबत ओबीसी समाजाला सुद्धा दिलेला आहे। कोणाचे हक्क काढून न घेता हे आरक्षण दिलेलं आहे, ते सुद्धा देवाभाऊंनी अतिशय चांगले निर्णय घेतलेले आहे। आणि विकास आर्थिक शिक्षण असेल, पंजाबराव देशमुख योजना असेल, या संपत्ती भारती सारखी योजना असेल, या आणलेल्या आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि देवाभाऊंनी हे करून दाखवलं आहे। मराठा आणि ओबीसी सोबत पेढे भरत आहेत, कोणतं सुलह नाही, कोणतं नाही आहे, हे वेगळं चित्र भेटलेलं आहे। खरं हे चित्र आहे, कोणाचाही हक्क न घेता एक बॅलन्स हा सांभाळलेला आहे आणि ते आम्हाला दिसून येत आहे। आणि खरोखर टिकणारं आरक्षण जे आहे